गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना आपण पाहत आहोत. ही संकल्पना पाहत असताना आपल्याला आपलं आत्मस्वरूप जाणून घ्यायचं असेल, आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरूंची आवश्यकता असते. मग ही गुरूंची आवश्यकता सहजतेने आपली पूर्ण होते का? तर नाही. त्याच्याकरता आपल्याला थोडासा गुरूंचा शोध घ्यावा लागतो. मग गुरूंचा शोध कसा घ्यायचा? कारण संसारामध्ये राहणारी आपण माणसं असतो आणि या क्षेत्राचं फारसं ज्ञान आपल्याला नसतं. आजूबाजूला आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो. अनेक गुरु देखील आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि आपल्या आजूबाजूला असणारी लोक या गुरूंचं शिष्यत्व पत्करताना आपण पाहतो. त्यावेळेला आपल्या मनात संभ्रम असतो, गोंधळ असतो की आपण काय करावं. आपल्यालाही गुरु करायचे आहेत आणि आपला जो अंतरप्रवास आहे तो संपन्न करायचा आहे. त्याकरता म्हणून आपण असं पाहिलं की काही ग्रंथांचं वाचन आपण करावं आणि त्या वाचनातून खरे सद्गुरू कसे असतात, ज्ञानसंपन्न सद्गुरू कसे असतात, आत्मस्वरूपी तल्लीन असणारे, आत्मभावामध्ये रमलेले सद्गुरू कसे असतात, यांना आपल्याला ओळखता येतं. आणि अशी थोडीशी अभ्यासाची सवय आपण लावून घेतली की आपला हा जो अंतरप्रवास आहे तो देखील सुखकर होतो. कारण शेवटी हा ज्ञानाचाच सगळा प्रवास असतो आणि हे ज्ञान भौतिक ज्ञान नाही. हे ज्ञान आत्मिक ज्ञान आहे. हे ज्ञान अत्यंत सूक्ष्मतम सूक्ष्मतर असं ज्ञान आहे. हे सहजासहजी आपल्या स्थूल बुद्धीला न समजणारं, न उकलणारं ज्ञान असतं. मग जर आपल्या बुद्धीला हे उकलत नाही तर मग ज्ञान कसं होणार असाही प्रश्न आपल्याला पडतो. त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर ते जे आपल्याला साधना देतात, जो गुरुमंत्र मिळतो, ती साधना करून तो गुरुमंत्र स्वीकारून त्याचा सातत्याने अभ्यास आपण जसा जसा करत जाऊ तसं आपल्या मन आणि बुद्धीवरती जे जडत्व आलेलं असतं ते नाहीसं व्हायला लागतं आणि मग खरं ज्ञान काय आहे त्याचं आकलन आपल्या बुद्धीला होतं. ती धारणा आपल्या बुद्धीमध्ये येते. म्हणून गुरूंची आवश्यकता ही असतेच. मग गुरूंना कसं प्राप्त करावं तेही आपण बघितलं. जसं साधकाला आपण कुठल्या तरी गुरूंना प्राप्त करावं की जे आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतील असं वाटत असतं, तसं जे आत्मस्वरूपी तल्लीन असणारे गुरु असतात त्यांनाही असं वाटत असतं की आपल्याला देखील उत्तम अशा शिष्याची आवश्यकता आहे. ते सुद्धा शिष्याची वाट पाहत असतात. मग ते वाट पाहत असतात म्हणून ते शिष्य शोधायला कुठे भटकतात का, कुठे फिरतात का? तर तसं ते करत नाही. कारणाप्रसंगाने त्यांच्याजवळ ज्या ज्या व्यक्ती येतात, जी माणसं येतात त्यांना आपल्या परिपक्व दृष्टीने ते तपासून पाहत असतात. जसं शिष्याने किंवा साधकाने गुरु करण्याआधी गुरूंची लक्षणं पाहायची असतात. थोडंसं अभ्यास आपण करायचा असतो आणि त्या गुरूंमध्ये ते सगळ्या गोष्टी आहेत ना हे जसं बघायचं असतं, तसं शिष्य करताना गुरुसुद्धा शिष्यामध्ये काही गोष्टी शोधत असतात. मग गुरु कुठल्या गोष्टी शोधतात? तर पहिली गोष्ट अशी की त्या व्यक्तीमध्ये गुण अवगुण किती आहेत. आता माणूस म्हटलं की त्याच्यामध्ये गुणही आले आणि दोषही आले. काही लोकांमध्ये गुणांचं प्रमाण जास्त असतं, अवगुण म्हणजे दोष कमी असतात. काही लोकांमध्ये दोषांचं प्रमाण जास्त असतं, गुण कमी असतात. ज्यांच्यामध्ये गुणांचं प्रमाण जास्त आहे अशी लोकं
सात्विक वृत्तीची असतात. दोष असतात पण कमी प्रमाणात असतात. आणि मग अशी सात्विक वृत्ती ज्यांच्यामध्ये जास्त आहे त्यांचा हा जो प्रवास आहे हा सहजतेने होतो. मग सात्विक वृत्ती म्हणजे काय? तर सात्विक वृत्ती म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये समाधान मानणे, दुसऱ्याचा द्वेष न करणे, प्रत्येक ठिकाणी आपला अहंकार व्यक्त न करणे, काम, क्रोध, लोभ यांच्यावरती संयम ठेवणे, ही सात्विकतेची लक्षणं सांगितली जातात. असे गुण समोरच्या व्यक्तीमध्ये किती आहेत हे गुरु तपासून पाहत असतात की गुण किती आहेत, दोष किती आहेत. कारण ज्या वेळेला गुरु आणि शिष्यांचा हा प्रवास सुरू होतो त्यावेळेला गुरूंना त्याच्यातले सगळे दोष बाहेर काढावे लागतात. मग सहजतेने त्या शिष्यामधले दोष बाहेर कसे निघतील याचाही ते विचार करतात. म्हणून गुण अवगुण कसे आहेत ते पाहतात. दुसरे, त्या साधकामध्ये संस्कार कसे आहेत, सुसंस्कार आहेत की वाईट संस्कार आहेत. आपण जीवन जगत असताना सगळ्या प्रकारचे संस्कार आपल्यावरती समाजातून होत असतात. त्यातले काही संस्कार आपण घेतो आणि काही टाकून देतो. जे काही आपण घेतो, ग्रहण करतो, ते चांगले घेतलेत की वाईट घेतले आहेत त्याच्यावरती ते व्यक्तिमत्व घडत असतं. चांगले संस्कार जर व्यक्तीवरती असतील तर ते त्याच्या आचरणातून, त्याच्या वाणीतून, त्याच्या व्यवहारातून व्यक्त होत असतात. तसेच वाईट संस्कार देखील त्याच्या वाणीतून, त्याच्या आचरणातून, त्याच्या व्यवहारातून व्यक्त होत असतात. ते लपत नाहीत. एखाद्या वेळेला दांभिकतेने तो वागेल, जे जसं त्याचं व्यक्तिमत्व आहे तसं न दिसता खोटं व्यक्तिमत्व उभं करण्याचा माणूस काही वेळेला प्रयत्न करतो, पण ते प्रत्येक वेळेला सक्सेस होत नाही. आणि म्हणून कुठलेही गुरु त्यांच्याजवळ येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला चटकन शिष्य करून घेत नाही. ते काही काळ जाऊ देतात. सातत्याने ती व्यक्ती आपल्या जवळ आल्यानंतर तिचं परीक्षण करतात की ती व्यक्ती आपल्याशी कसं वागते, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी कसं वागते, आपल्याकडे कुठल्या हेतूने ती व्यक्ती आलेली आहे, तिला आत्मज्ञान हवं आहे की इतर कुठल्या गोष्टी हव्या आहेत, हेही ते पाहत असतात. संस्कारही पाहतात, त्या व्यक्तीचा हेतू तपासून पाहतात. कारण आपण एका भागामध्ये बघितलं, जे लोक व्यक्तींना गुरु करतात त्याच्यामागे त्यांचे वेगवेगळे हेतू असतात. संसारातली सधनता असते, संपन्नता असते, ज्ञानप्राप्ती असते, व्याधींपासून मुक्तता, कर्जापासून मुक्तता, अशा अनेक गोष्टींसाठी त्यांना गुरूंची आवश्यकता असते. तर आपल्याकडे येणारी व्यक्ती ही कुठल्या हेतूने आली आहे हे देखील ते पाहत असतात. त्यानंतर आणखीन एक गोष्ट ते पाहतात की या व्यक्तीची धारणा कशी आहे. आपण जर हिला ज्ञान दिलं तर ते ज्ञान पेलू शकण्याइतकी याची धारणा आहे की नाही, आपण दिलेलं ज्ञान तो धारण करू शकेल की नाही, ते टिकवू शकेल की नाही, ते स्वतःच्या साधनेने वाढवू शकेल की नाही, हेही ते तपासून पाहत असतात. म्हणजे गुरु आणि शिष्य हे ज्या वेळेला समोरासमोर येतात त्यावेळेला अशा पद्धतीने एकमेकांना पारखून घेतात. आणि हे घेतलंच पाहिजे. जर गुरूंनी येईल त्या प्रत्येकाला मंत्र दिला किंवा दीक्षा दिली तर त्याचा उपयोग होत नाही. ह्या गोष्टी जर तपासून बघितल्या नाही तर काही काळाने आणि काही कारणाने आलेली व्यक्ती जर आपल्या गुरूंनी ज्या हेतूने ते आलेले आहेत तो हेतू जर पूर्ण करू शकले नाहीत तर गुरूंना सोडून निघून जातात. किंवा शिष्य ज्या वेळेला गुरूंकडे जातात, साधक ज्या वेळेला गुरूंकडे जातात ज्ञानाच्या अपेक्षेने, आणि गुरुपदावर असणारी व्यक्ती जर त्या साधकाला योग्य तो न्याय देऊ शकली नाही, योग्य ते ज्ञान देऊ शकले नाही, त्या साधकाची चेतना
विकसित करू शकली नाही, तर त्यावेळेला त्या साधकाच्या ठिकाणी किंवा शिष्याच्या ठिकाणी विकल्प निर्माण होतात. तो निराश होतो आणि पुन्हा दुसरीकडे जातो. म्हणजे गुरु शिष्य आणि ते आत्मज्ञान हे जे काही एकत्रित सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा नीट सूक्ष्मतेने विचार होणं गरजेचं असतं. बघा, आपण व्यवहारामध्ये देखील कोणाशी मैत्री करत असताना अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर लगेच आपण हातात हात आणि गळ्यात गळा घालत नाही. त्या व्यक्तीला वारंवार पाहतो, तिच्याशी बोलतो, तिचा विचार कसा आहे, भाव कुठले आहेत, का बरं ती आपल्याशी मैत्री करू इच्छिते, तिची आणि आपली मैत्री किती काळ टिकू शकते, त्याचे आणि आपले स्वभाव कुठे मिळतात जुळतात, हे सगळं आपण पाहतो. त्याशिवाय आपण मैत्रीसुद्धा करत नाही. तर आपण गुरु करताना नुसते डोळ्यावर पट्टी बांधून कोणीतरी केलं म्हणून आपण केला, असं कसं होऊ शकतं? असं होऊ शकत नाही. असं होऊ नये. असं जर गाढ पद्धतीने या गोष्टी झाल्या तर त्याचा उपयोग होत नाही. जसे गुरु हे आत्मज्ञानाने संपन्न असतील तर त्यांना शिष्यही त्याच पद्धतीने ते निवडतात. येईल त्या प्रत्येकाला ते तो अधिकार देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की असे ज्ञानसंपन्न असणारे गुरु आपल्यासमोर आलेली जी व्यक्ती आहे, तिच्याकडे धनसंपदा किती आहे, तिचं राहणीमान कसं आहे, तिच्याकडून आपल्याला कुठल्या गोष्टी दान म्हणून मिळू शकतील, त्या व्यक्तीमुळे आपल्याला कुठल्या प्रकारचे आयुष्य आराम मिळतील, असा विचार करत नाहीत. कधीच करत नाहीत. आद्य शंकराचार्य महाराज ज्यावेळेला गुरूंच्या शोधामध्ये गेले आणि गोविंददेव यती यांच्या गुहेच्या समोर ते उभे राहिले, त्यावेळेला त्यांनी विचारलं की बाळा तू कोण आहेस? शंकराचार्यांनी त्यांना उत्तर दिलं, स्वतःची ओळख त्यांनी दिली. अर्थात ती ओळख देताना शंकराचार्यांनी मी शंकर किंवा माझं नाव असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी मनुष्य नाही, मी प्राणी नाही, मी पुरुष नाही, मी स्त्री नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही. मी कोण आहे? तर मी प्रत्यक्ष शिव आहे. शिवोहम शिवोहम. ही ते अजून शिष्य झाले नव्हते, साधक अवस्थेमध्ये होते. साधक अवस्थेमध्ये त्यांनी स्वतः हा अभ्यास केला होता, चिंतन केलं होतं आणि ते आत्मसातही केलं होतं. ज्यावेळेला त्यांच्या गुरूंनी म्हणजे त्यांच्या जवळ ते गेले होते, त्यांनी हे उत्तर ऐकलं आणि ते उठून बाहेर आले आणि त्यांनी शंकराचार्यांकडे बघितलं. शंकराचार्य केवळ 8-9 वर्षाचे होते त्यावेळेला आणि त्यांना शिष्य म्हणून पत्करलं. शंकराचार्य केरळमधून निघाले होते, पायी पायी त्यांच्यापर्यंत पोहोचले. काहीही नव्हतं त्यांच्याजवळ, कुठलीही मालमत्ता नव्हती, संपत्ती नव्हती, काहीच नव्हतं. रामकृष्ण परमहंस अगदी अलीकडचं उदाहरण घेऊया. विवेकानंदांना त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं. काय बघितलं त्यांनी विवेकानंदांमध्ये? त्यांची संपत्ती बघितली का? त्यांचं भौतिक ज्ञान बघितलं का? निश्चितपणाने नाही. त्या मुलामध्ये नरेन, त्याच्यामध्ये संस्कार कसे आहेत, त्याची बुद्धी किती तल्लख आहे, तो किती सात्विक आहे, त्याची धारणा किती जबरदस्त आहे, त्याच्यामध्ये असणारी जिज्ञासा, त्याच्यामध्ये असणारी ज्ञानलालसा, त्याच्यामध्ये साधना करण्याची असणारी चिकाटी, हे गुण त्यांनी बघितले. जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज यांचं उदाहरण घेऊया. एकनाथ महाराजांनी घर सोडून जनार्दन स्वामींकडे ते एकटे गेले. 10 वर्षाचा मुलगा. जनार्दन स्वामींनी या मुलाला बघितलं आणि त्यांना विचारलं की कोण आहेस बाळ तू आणि कशासाठी आलास? त्यावेळेला एकनाथ महाराजांनी उत्तर दिलं की मला ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. तुमचं शिष्यत्व मला पत्करायची इच्छा आहे. त्यावेळेला जनार्दन स्वामींनी काय बघितलं त्यांच्याकडे? काय बघितलं त्यांच्यामध्ये? त्या मुलामध्ये असणारी निष्ठा. पैठणहून ते निघाले, चालत चालत गेले,
कोणाचाही आसरा घेतला नाही. गुरूंविषयी असणारी निष्ठा, ज्ञान लालसा, सात्विकता हेच गुण जनार्दन स्वामींनी बघितले आणि त्यांनी एकनाथांचा स्वीकार केला शिष्य म्हणून. हे असतं गुरु आणि शिष्य यांच्यामधल्या संबंधांची सुरुवात. कशी होते तर ही अशी होते, ती गुणांच्या पारखावरून होते. गुणांची पारख केली जाते, त्यांचा भाव बघितला जातो. दोघंही एकमेकांचा भाव पाहतात आणि त्याच्यावरून दोघंही एकमेकांची निवड करतात. शिष्यानेही केवळ अंधश्रद्धेने कोणावर तरी विश्वास ठेवून गुरूंना निवडायचं नाही आणि गुरु देखील केवळ त्याचा बाह्य उपचार बघून शिष्य निवडत नाहीत. का बरं असं करत नाहीत गुरु? कारण गुरूंनी मिळवलेलं जे आत्मज्ञान असतं, त्यांच्याकडे असलेले जे संस्कार असतात आणि त्यांनी मिळवलेले जे ज्ञान असतं ते त्यांना पुढच्या पिढीकडे संक्रमित करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी धारण करू शकेल असाच शिष्य त्यांना हवा असतो. आता गुरु हे तर आत्मज्ञानाने संपन्न असतात आणि केवळ एकच आत्मज्ञान असं आपण म्हणतो. खरं तर हे विश्व खूप मोठं असतं आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये त्यांना अनुभव येत असतात. आणि हे ज्ञान जसं आपण पाहतो की वाणीतून व्यक्त करता येत नाही, आपल्या कुठल्याही इंद्रियांना ते दाखवता येत नाही, त्याचा अनुभव घेता येत नाही. अतींद्रिय असं ते ज्ञान असतं आणि अत्यंत सूक्ष्म शुद्ध अशा बुद्धीला या ज्ञानाची जाणीव होते. असं मिळवलेलं सर्वात श्रेष्ठ, या संपूर्ण सृष्टीमध्ये जर काही श्रेष्ठ असेल तर ते आत्मज्ञान आहे. असं हे आत्मज्ञान ज्या वेळेला द्यायचं असतं त्यावेळेला ती धारणाही तशीच असावी लागते. हे दान असतं आणि दान अशाच व्यक्तीला दिलं जातं की त्याची झोळी ते दान पेलू शकेल. ज्याची झोळी फाटकी आहे, ज्याच्या झोळीला छिद्र पडलेले आहेत विषयांचे, विकारांचे, अशा झोळीमध्ये ज्ञान दिलं जात नाही. म्हणून गुरुसुद्धा शिष्याला तपासून घेतात आणि शिष्य देखील गुरु पारखून घेत असतात. गुरु ज्या वेळेला त्या व्यक्तीकडे पाहतात, त्याला तपासतात, त्यावेळेला आपण जर याला साधना दिली, आपण याला दीक्षा दिली, आपण याला ज्ञान दिलं तर तो हे सगळं सांभाळू शकेल ना, पेलू शकेल ना, त्याच्यामध्ये साधना करून वाढ करू शकेल ना, ते आपल्या अंगी स्थिर करू शकेल ना, त्याची वृद्धी नीटपणाने करू शकेल ना आणि त्याचा दुरुपयोग स्वतःच्या भोगविलासासाठी किंवा लोकांना त्रास देण्यासाठी तर करणार नाही ना, हे देखील गुरु पाहत असतात, याचा विचार करत असतात. कारण आपण पुढे पाहणार आहोत की जसं जसं ज्ञान मिळायला लागतं तसं तसं अनेक सिद्धी साधकाला प्राप्त होतात, शिष्यांना मिळतात आणि त्या सिद्धींच्या माध्यमातून त्यांना अनेक गोष्टी साध्य करता येतात. स्वतःचं महत्त्व वाढवता येतं, सर्व प्रकारची संपन्नता, उपभोग, इतरांना त्रास देण्याकरता देखील या शक्तींचा उपयोग होऊ शकतो. आणि असं तर आपला हा शिष्य पुढे जाऊन करणार नाही ना. इतका सूक्ष्म विचार गुरु शिष्य तयार करण्याआधी करत असतात. बघा, सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत आपण कलियुगामध्ये आहोत. आजपर्यंत हे सगळं ज्ञान टिकून का आलेलं आहे? ते टिकून एवढ्याकरता आलेलं आहे की ही पारख प्रत्येक वेळेला केली जाते. योग्य त्या व्यक्तीच्याच हाती योग्य त्या गोष्टी दिल्या जातात. आपण पाहतो, महाभारताचं उदाहरण आहे अर्जुनाचं.
अर्जुन हा त्या काळातला सर्वात श्रेष्ठ असा धनुर्धर होता. आता त्या काळामध्ये कितीतरी राजे होते, महाराजे होते, अनेकांची सत्ता त्या काळामध्ये होती. पण या सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त अर्जुन हा सर्वश्रेष्ठ का ठरला? कारण त्याच्यामध्ये असणारे गुण, द्रोणाचार्यांप्रती त्याच्या मनामध्ये असणारा कायमचा असणारा आदरभाव, निष्ठा, गुरुसेवेसाठी तत्परता, कष्ट घेण्याची तयारी, हे तर होतंच, पण कुणाही विषयी त्याच्या मनामध्ये द्वेष नव्हता, कुणाविषयी देखील नव्हता. आपण जर महाभारत नीट पाहिलं तर कर्ण आणि अर्जुन असं बऱ्याच वेळेला लोक बोलतात. कर्णाने कायम पहिल्यापासून अर्जुनाचा द्वेष केला आहे, पण अर्जुनाने कधीही कर्णाचा द्वेष केला नाही. आणि म्हणून अनेक वेळेला कर्णाला अर्जुनाने स्वतः पराजित केला आहे, पण एकदाही कर्णाला अर्जुनाला पराजित करता आलेलं नाही. अर्जुनाने गुरूंची सेवा केली, द्रोणाचार्यांची सेवा केली आणि अद्भुत असं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. कर्णाने देखील गुरूंची सेवा केली, पण गुरूंना फसवलं. त्याचा परिणाम काय झाला ते आपल्याला माहिती आहे. सांगायचं काय की गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जे ज्ञानाचं आदानप्रदान होत असतं ते होण्याकरता दोघांचाही एकमेकांवरती पूर्ण विश्वास असला पाहिजे. गुरूंचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरूंवर. आणि ती विश्वासाची सुरुवात, या सुरुवातीची जी काही गाठभेट होत असते, वारंवार एकमेकांच्या संपर्कात हे येत असतात, त्याच्यातून व्हायला लागते. ते नातं दृढ व्हायला लागतं आणि मग पुढचा जो काही प्रवास आहे तो निश्चित होतो. किंवा गुरु आणि शिष्य हे एकमेकांचे होण्याआधीच त्या गुरूंजवळ येणारी व्यक्ती जर त्या प्रतीची नसेल तर गुरु त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. जसं आपण पाहतो की मूर्तिकार असतो, त्याच्यासमोर अनेक दगड असतात, ते सगळ्या दगडांमधून तो मूर्ती तयार करत नाही. जे दगड समोर असतात ते हातोड्याने, छनीने तो ठोकून पाहतो आणि जो दगड कडक आहे, टणक आहे, जो त्याने घातलेले सगळे आघात सहन करू शकतो, जो पटकन भंग पावणार नाही, अशाच दगडाची तो निवड करतो आणि मग मूर्ती तयार करायला सुरुवात करतो. म्हणजे त्याच्यामध्ये सहनशीलता त्या दगडामध्ये असावी लागते. स्वतःला घडून घेण्याकरता जे जे आघात माझ्यावर घातले जातील ते सगळे मी सहन करेन. मी नाही म्हणणार नाही, मी त्याच्यामध्ये विकल्प आणणार नाही मनामध्ये. दगड म्हणतो का की या मूर्तिकाराला काही कळत नाही, मला माहिती मी कसं घडणार आहे, असं नाही होत. तो दगड पूर्णपणे स्वाधीन झालेला असतो मूर्तिकाराच्या आणि मूर्तिकार त्याला जसं घडवेल, जसे त्याच्यावर आघात करेल कमी जास्त, त्याप्रमाणे तो दगड घडत जातो. अशीच भूमिका साधकाच्या अंगी असावी लागते की गुरूंच्या ठिकाणी मी गेल्यानंतर ते मला जसं घडवतील तसं मी घडेन. मी पूर्ण समर्पित झालेलो आहे, माझं संपूर्ण जीवन मी त्यांच्या ठिकाणी अर्पण केलं आहे. आता त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी मला कसं घडवावं. आणि गुरूंनाही हे माहिती असतं की आलेली जी व्यक्ती आहे तिच्यामध्ये कुठले दोष आहेत, कुठले अवगुण आहेत, ते मला कसे काढायचे आहेत आणि त्याला उत्तम पद्धतीने कसं घडवायचं आहे. ते घडवत असताना जर शिष्यांनी इन्कार केला तर मग तो प्रवास थांबतो. किंवा ते शिष्याला पटलं नाही, रुचलं नाही तर तो प्रवास थांबतो. म्हणून इथे गुरु आणि शिष्य या दोघांची भूमिका फार महत्त्वाची असते. दोघांचाही एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि दोघांचंही एकमेकांवर असलेला विश्वास, त्याच्यातूनच हे गुरु आणि शिष्याचं नातं फुलत जातं.
नाही. विश्वास संपला की तिथे नातं संपला. विकल्प मनात आला, गुरूंच्याही मनात आला किंवा शिष्याच्याही मनात आला, तरी तिथे ते नातं संपतं. त्याच्यातून पुढे वाटचाल होत नाही. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं शिष्याने गुरूंना पारखून घेतलं पाहिजे, तसंच गुरु देखील आपल्यासमोर आलेल्या व्यक्तीला, साधकाला आपल्या पद्धतीने पारखून घेतात. त्याशिवाय ते कोणालाही शिष्य करत नाही. अगदी आपण उदाहरण बघायचं झालं तर आद्य शंकराचार्यांचं उदाहरण बघूया. शंकराचार्य आपल्या आईचा निरोप घेऊन केरळमधनं निघाले गुरूंच्या शोधामध्ये आणि गोविंददेव यतींचा पत्ता काढत विचारत त्यांच्या गुहेजवळ जाऊन उभे राहिले. गोविंद यतींनी त्यांना बघितलं. काय बघितलं त्यांनी शंकराचार्यांमध्ये? छोटेसे होते शंकराचार्य, 9-10 वर्षांचे, की या मुलामध्ये सात्विकता किती आहे. या मुलाने स्वतःला घडवण्याकरता आधी अभ्यास केला आहे, चिंतन केलं आहे, याच्यामध्ये श्रद्धा आहे, याला संसारातली कुठलीही वस्तू नको आहे, केवळ आणि केवळ ज्ञान हवं आहे. ह्या गोष्टी त्यांनी तपासून बघितल्या. तो येताना त्यांनी काही सोनं नाणं आणलं किंवा काही संपत्ती तो बरोबर घेऊन आला आहे किंवा आपली संपत्ती तो नंतर माझ्या नावावर करेल, अशा कुठल्या गोष्टी त्यांनी बघितल्यात का? निश्चितपणाने नाही. संत एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामींचं उदाहरण बघा. एकनाथ महाराज देखील असेच घर सोडून गुरूंच्या शोधामध्ये गेले. जनार्दन स्वामींच्या ते किल्लेदार होते, किल्ल्यावर गेले. छोटेच होते, 10 वर्षाचे होते एकनाथ महाराज. जनार्दन स्वामींनी त्यांची विचारपूस केली की तू कोण आहेस, कुठून आला आहेस आणि कशासाठी आला आहेस? त्यांनी सांगितलं की मी असं माझं नाव एकनाथ आहे. आजी आजोबांचा परिचय त्यांनी करून दिला आणि मी तुमच्या जवळ आत्मज्ञान मिळवण्याकरता आलो आहे. 10 वर्षाचा मुलगा आहे, जाणीव बघा केवढी मोठी आहे त्याला. आणि जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांमध्ये पण काय बघितलं? त्यांची सात्विक वृत्ती बघितली, सात्विक भाव बघितले, गुरूंविषयी असणारा आदरभाव बघितला, आत्मज्ञान मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये असणारी लालसा बघितली आणि ते मिळवण्याकरता जे कठोर परिश्रम करावे लागतील त्याचीही परीक्षा झाली. कारण कोणाचंही सहाय्य न घेता पायी चालत ते जनार्दन स्वामींपर्यंत गेले. 3 दिवस लागले त्यांना जनार्दन स्वामींपर्यंत पोहोचायला. ह्या गोष्टी अध्यात्मामध्ये गुरु तपासून पाहत असतात. अलीकडचं उदाहरण घेऊया. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद रामकृष्णांच्या जवळ गेले ते ज्ञान मिळवण्याकरता. काय असतं ज्ञान? काय आहे ती मूळ शक्ती, मूळ तत्व? आणि ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांचा स्वीकार केला त्यावेळेला देखील त्यांनी काय बघितलं स्वामी विवेकानंदांमध्ये? हेच तर बघितलं की त्यांची बुद्धी किती तल्लख आहे, त्यांची निष्ठा कशी आहे, ज्ञान लालसा त्यांच्यामध्ये कशी आहे, ते उत्तम साधना कशी करू शकतात, सात्विक आहेत, कुणाचाही द्वेष, कुणाचाही मत्सर विवेकानंदांच्या म्हणजेच नरेंच्या स्वभावामध्ये नाही. तरी ते विज्ञानवादी होते. अनेक जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये होत्या. भगवंताविषयी निश्चित अशी संकल्पना मनामध्ये स्थिर होत नव्हती. ते सगुण साकार रूप आहे की निर्गुण निराकार रूप आहे याविषयी संभ्रम होता. असं जरी असलं तरी त्यांचे गुण रामकृष्णांनी बघितले आणि म्हणून त्यांचा त्यांनी स्वीकार केला. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला शिष्य आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं त्यावेळेला उत्तम गुरूंच्या शोधात असतं. तसंच उत्तम गुरुसुद्धा आपलं ज्ञान
त्याला देण्याकरता, त्याच्यामध्ये संक्रमित करण्याकरता उत्तम शिष्य शोधत असतात. कारण ते ज्ञान त्यांना जवळ ठेवायचं नसतं. जे मिळालं आहे ते देऊन टाकायचं असतं, पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करायचं असतं. आणि ही ज्ञानाची परंपरा अखंडपणे तेवत ठेवायची असते. या ज्ञानाने आपला समाज जो आहे तो संपन्न करायचा असतो. आणि म्हणून उत्तम शिष्य होणं, उत्तम साधक होणं हे आपल्या हातात असतं. हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला गुरूंची प्राप्ती निश्चितपणाने होते. याचा एक दुसरा भाग आहे किंवा दुसरं अंग आहे, ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आज या ठिकाणी थांबूया. ओम श्री गुरुदेवाय नमः.